श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आजकाल माणसाच्या आयुष्यात कोणते दिवस कसे येतील, कोणती घटना कधी घडेल काही सांगता येत नाही. आजचा दिवस आपण बघतोय, पण उद्याचा दिवस आपण बघेन का नाही हे आपल्याला सांगता येत नाही. आहे तोपर्यंत हे माझं, ते माझं, हे माझ्या हक्काचं, पण जाताना मात्र आपण काहीच बरोबर घेऊन जात नाही. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत. विषयावर म्हणण्यापेक्षा अशा एका सत्यावर बोलणार आहोत, जे सत्य प्रत्येकाला माहीत आहे, पण स्वीकारायला मात्र मन तयार होत नसतं. ते सत्य म्हणजे मृत्यू. हो, स्वामी समर्थ म्हणतात, जो मृत्यूला ओळखतो तोच खऱ्या अर्थाने आयुष्य जगायला शिकतो. आजचा व्हिडिओ देखील मृत्यूची भीती वाढवण्यासाठी नाही, तर मृत्यूचं खरं सत्य समजून घेऊन भीतीतून मुक्तता होण्यासाठी आहे. तर मृत्यू म्हणजे काय? तर सामान्य माणसाच्या दृष्टीने मृत्यू म्हणजे सर्व काही संपलं. मग ती नातं, पैसा, सत्ता, देह सगळं तिथंच थांबतं. पण स्वामी म्हणतात की मृत्यू म्हणजे अंत नाही, तो केवळ एक प्रवासाचा टप्पा आहे. जसं माणूस कपडे बदलतो, तसेच आत्मा देह बदलतो. देह नश्वर आहे, आत्मा मात्र शाश्वत आहे. मग या माणसाला मृत्यूची भीती का वाटते? तर स्वामी सांगतात, माणसाला मृत्यूची भीती मृत्यूमुळे नसते, तर अपूर्ण राहिलेल्या इच्छा, असलेला मोह आणि जोडलेल्या नात्यांमुळे असते. आपण म्हणतोच ना, माझं काय होईल? माझ्या माणसांचं काय होईल? माझं कमवलेलं संपत्ती, पैसा, जमीन, जुमला याचं काय होईल? याच्यामुळे माणसाला मृत्यूची भीती वाटते. ज्याने काहीच आपलं मानलं नाही, त्याला मृत्यूची भीती कधीच वाटत नाही. ज्याने फक्त ईश्वराला आपलं मानलं, ज्याने फक्त परमेश्वराला आपलं मानलं, त्याला मृत्यूची भीती कधीच वाटत नाही. आता मृत्यूचा शत्रू देखील असतो, तर मृत्यूचा शत्रू खरा कोण? तर मृत्यूचा खरा शत्रू म्हणजे मोह असतो. माणूस देहाला मी मानतो, पैशाला माझं मानतो आणि नात्यांना माझी मानतो. स्वामी सांगतात, जिथे मी माझं संपतं, तिथे मृत्यूचं भयही संपतं. जेव्हा मोहच कमी वाटायला लागतो, मोहच नसतो, तेव्हा मृत्यू शांत वाटू लागतो. आपलं मन आपला आत्मा तो स्वीकारतो. मृत्यू हा अटळ आहे, पण आपण तो विसरतो. रोज कोणी ना कोणीतरी जातो, पण आपण स्वतःला म्हणतो, माझं अजून नाही, माझी अजून वेळ आली नाही. म्हणून स्वामी म्हणतात, मृत्यू वेळ सांगून येत नाही, पण तो कधीच चुकत नाही. त्याची वेळ मात्र आपल्याला माहिती नसते, पण तो अटळ आहे. आता असं म्हणतात की मृत्यूची आठवण ठेवणं म्हणजे नेहमी नैराश्यात राहणं. मृत्यूची आठवण ठेवणं म्हणजे नैराश्य नाही. काही लोक म्हणतात, मृत्यूचा विचार करू नकोस, त्यामुळे निगेटिव्हिटी येते. तसं नसतं, कारण मृत्यूची आठवण माणसाला उदास नाही, तर सजग बनवते. जो मरणाची आठवण ठेवतो, तो अहंकार कमी करतो, तो क्षमा करायला शिकतो, तो आजचा दिवस वाया घालवत नाही आणि भरभरून आयुष्य जगायला शिकतो. त्याचं मन प्रेमाने भरलेलं असतं. इतरांना मदत करायला तयार होतो, कारण त्याला माहिती असतं, मृत्यू हा अटळ आहे. चांगलं वागण्यासाठी मृत्यूची आठवण ठेवावी लागते. हीच तर माणसाच्या आयुष्याची खरी दुःखद बाब आहे. जर आपल्याला माहीत असेल आजचा दिवस शेवटचा आहे, तर आपण कोणाशी वाईट वागू का? नाही ना. मरण समोर ठेवलं की माणूस आपोआप सरळ होतो. मग त्याच्या मनातील राग, द्वेष, सूड सगळं काही गळून पडतं. मृत्यू आणि कर्मसिद्धांत. मृत्यू हा देहाचा शेवट करतो, पण माणसाच्या कर्माचा नाही. आपण जे करतो ते आपल्यासोबत पुढे हे जातच. म्हणून वाईट कर्म म्हणजे पुढील दुःख आणि चांगलं कर्म म्हणजे पुढील शांती. हेच या नियतीचं विधिलिखित आहे. आपल्याला असं वाटतं, आपण आत्ता जगत आहे, हेच पुढं जाऊन आपल्याला जर
चांगलं करायचं असेल, आपलं मृत्यूनंतरचा प्रवास जर आपल्याला चांगला करायचा असेल, तर आपण आत्ताच्या या जन्मामध्ये चांगलं कर्म करायला पाहिजे. मृत्यूची तयारी म्हणजे काय? तर स्वामी सांगतात की पैशाची तयारी नाही, मालमत्तेची तयारी नाही, तर मृत्यूची तयारी म्हणजे काय? तर मन स्वच्छ ठेवणं, कोणावरही द्वेष न ठेवणं, देवाचे स्मरण ठेवणं. जो रोज नामस्मरण करतो, त्याचं अंतःकरण रोज स्वच्छ होतं. जो रोज अंतःकरण स्वच्छ करतो, त्याला मृत्यूची भीती कधीच वाटत नाही. स्वामींच्या कृपेने मृत्यूही सोपा होतो. देवाची भक्ती केल्याने मृत्यूचा देखील भय राहत नाही. सगळं माझ्यावर सोपवा, त्यामुळे मृत्यूचं भय तुमच्या मनात कधीच राहणार नाही. जो म्हणतो, स्वामी जसं तुमचं योग्य वाटेल तसं करा, त्याला जाण्याची भीती कधीच राहत नाही. मरणाची काय, त्याला आयुष्य जगताना देखील कशाची भीती राहत नाही. म्हणून जसे आहात तसे तुम्ही कर्म चांगले ठेवा आणि मरणाची भीती न ठेवता स्वामींचा मार्ग अवलंबा. मृत्यू टाळता येत नाही, पण मृत्यूची भीती टाळता येते. स्वामी सांगतात, मरण हे अटळ आहे, पण भय ऐच्छिक आहे. आजपासून प्रत्येक दिवस पूर्ण जगा, प्रत्येक नातं प्रेमाने जपा, प्रत्येक श्वासाला कृतज्ञतेची भावना ठेवा. कारण जो मरण स्वीकारतो तोच खरं आयुष्य जगतो, असं स्वामी सांगतात. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.